नमस्कार. आज आपण चाळीसगाव स्थित असलेल्या कन्हेरगडापाशी आलेलो आहोत. आपल्याला समोर जे मंदिर दिसत आहे ते कन्हेरगडाच्या पायथ्याशी असलेले हेमाडपंथी महादेव मंदिर या ठिकाणी आपण जात आहोत. हेमाडपंथी महादेव मंदिराच्या पाठीमागे आपण जो डोंगर बघत आहोत तो कन्हेरगड हा डोंगर असून त्या ठिकाणी आपण थोड्याच वेळाने जाणार आहोत. प्रथमतः या मंदिराच्या पायथ्याशी असलेले 12व्या शतकातले हेमाडपंथी मंदिर आज आपण इथे बघत आहोत. आपण ह्या हेमाडपंथी मंदिराच्या ऐतिहासिक अशा पायऱ्या चढून आपण मध्ये जाणार आहोत. या हेमाडपंथी मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर आपल्याला इथे अगदी सुंदर असे नक्षीकाम ह्या ठिकाणी कोरलेले दिसतील. साधारण 11वे ते 12वे शतकात या मंदिराचा इथे निर्माण करण्यात आले. अगदी सुंदर असे नंदीची तसेच रेखीव आणि सुंदर कलाकृती केलेली ही हेमाडपंथी मंदिराचे खांब आपण इथे बघत आहोत. या खांबावरती इथे अनेक देवदेवतांचे इथे चित्रफिती कोरण्यात आलेली आहेत. त्या खांबाच्या वरती असलेले हे घुमट आज आपण इथे बघत आहोत. अगदी नक्षीदार असलेले हे घुमट आज आपल्या नजरेस या ठिकाणी बघायला भेटत आहे. अगदी भव्य असे हे मंदिर. या ठिकाणी अनेक भक्तगण या ठिकाणी पूजा अर्चस येतात. तसेच सोमवती अमावस्या तसेच इथे सोमवारी या ठिकाणी श्रावण मासाला अलोट गर्दी या ठिकाणी चाळीसगाववरून या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतात. आपण मूळ गाभाऱ्यात जात आहोत. आपण बघू शकता की मूळ गाभाऱ्यात जात असताना समोर आपल्याला जे लिंग दिसत आहे ते साक्षात शंकराचे लिंग असून या ठिकाणी अगदी प्राचीन असा हा इतिहास लाभलेला आणि कलाकृतीने सुंदर असलेले हे हेमाडपंथी मंदिर आज आपण बघत आहोत. काळ्या पाषाणात असलेले हे हेमाडपंथी मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहेत. आर्यभट्टांनी याच ठिकाणी त्यांनी जगाला जो शून्याचा शोध लावला तो ह्या मंदिराच्याच परिसरात patnadevi तसेच पितळखोरे ह्या जवळ इथे साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आपल्याला बघायला भेटणार आहेत. या मूळ गाभाऱ्यात आल्यानंतर अगदी प्रशस्त अशी शांतता आणि देवींचे या ठिकाणी आपल्याला मूर्ती या सभामंडपात कोरलेली आपल्याला दिसणार आहेत. समोर आपण लिंगाचे दर्शन करून पुढे आपण कन्हेरगडाच्या वाटेला लागणार आहोत. प्रथमतः आपण महादेवाचे दर्शन घेऊन या ठिकाणी आपण आपली मनोभावे भक्ती या ठिकाणी व्यक्त करून त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे पदक्रांत करणार आहोत. अगदी सुंदर असे भक्ताला पावणारे महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य असलेले हे महादेव आज आपल्याला आशीर्वाद देऊन आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस असलेले आपल्याला ह्या रस्त्याने पुढे जावं लागणार आहे. अगदी अरुंद अशी ही वाट असून जंगलातून आपल्याला ही वाट सर करायची आहे. साधारण 2 किलोमीटरची ही वाट असून या बारीक वाटेतनं आज मिळती या ठिकाणी गवताचा प्रदेश इथे निर्माण झालेला आहे. या गवताच्या वाटेने आपल्याला आपला रस्ता काढत आपल्याला कन्हेरगडच्या गडावर दिशेने जात आहोत. आपण बघू शकता की अगदी बारीक पायवाट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या पायवाटेनेच आपल्याला कन्हेरगडावर जाण्याचा हा एकमेव मार्ग या ठिकाणी आज सुस्थितीत आपल्याला बघायला भेटेल. येणाऱ्या पर्यटकांनी ह्याच मार्गाने आपले पदक्रमण करावे. साधारण 2 किलोमीटर पुढे पदक्रांत केल्यानंतर आपण वरच्या पठारी भागावर येऊ. साधारण 750 मीटर उंच असलेले हे पठार आपण इथे बघत आहोत. आपल्याला ह्या पहिल्या पडावर आल्यानंतर आपल्याला आजूबाजूचा असलेला परिसर, डोंगर माथा, त्यासमोर असलेले सुंदर निसर्गाने निर्माण केलेले डोंगर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहेत. हा गड गवताळे अभयारण्यात असून या ठिकाणी अलोट असे वृक्ष या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. अगदी सुंदर असे औषधी वनस्पती असलेले हे गवताळे अभयारण्य आज आपल्या नजरेस दृष्टिक्षेपास पडत आहेत. अगदी हिरवळ पसरलेली आणि त्यावरती गोंडस धुके आज आपण इथे बघत आहोत.
ह्या धुक्यांना पार करून आपण आपल्या पाठीमागे असलेली ही बारीक वाट ही घेऊन आपल्याला साधारण अजून अर्धा तास पुढे पदक्रांत करायचे आहेत. या हिरवळीचा आणि निसर्गाचा आस्वाद आपण या ठिकाणी घेत आहोत. इथे साधारण पुढे आल्यानंतर आपल्याला इथे गुफा इथे कोरलेली दिसेल. पर्यटकांसाठी या ठिकाणी विश्रांती तसेच जुन्या काळी असलेले इथे मावळे या ठिकाणी राहण्यासाठी अशी ही गुफा कोरण्यात आलेली आहेत. आपण बघू शकता की या ठिकाणी अगदी प्रशस्त असे 24x24 लांबीची आणि रुंदीची अलोट गुफा इथे कोरीव काम केलेले आहेत. हे लेणी कोरत असताना या ठिकाणी विश्रांतीसाठी ही जागा या ठिकाणी कोरण्यात आलेली आहेत. अगदी पाषाणाला कोरून या ठिकाणी हे काम केलेले आपल्याला दिसेल. या पितळखोरीच्या लेण्यांच्या कामाला इथे ज्यावेळेस सुरुवात होत होती त्यावेळी या ठिकाणी अनेक कारागीर या ठिकाणी आले. त्यांनी या स्थानावर रहिवास केले आणि तिथून पुढे आपले कार्य या ठिकाणी प्रारंभ केले. असे हे कन्हेरगडाचे आज रूप आपण बघणार आहोत. लेण्या बघितल्यानंतर साधारण 500 मीटर आपल्याला इथे वरती चढून आल्यानंतर नागार्जुन लेणी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत. अगदी सुंदर असे भव्य दालन या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहेत. साधारण 3 खांबावर या ठिकाणी उभा असलेले ही लेणी आज आपण बघत आहोत. या ठिकाणी हिंदू देवी देवता तसेच महावीर आणि इतरही देवींच्या मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आपल्याला दिसेल. अगदी प्रशस्त असलेले हे नागार्जुन लेणी आपण त्याच्या मध्य गाभाऱ्यात जात आहोत. प्रथमचरणी या गाभाऱ्यात जाण्याच्या आधी लागणारे प्रशस्त असे हॉल इथे कोरलेले लेणी ही आपण बघत आहोत. आपण मूळ गाभाऱ्यात जात आहोत. समोर आपल्याला ह्या लेण्या इथे दिसत आहेत. प्रथमचरणी आपल्याला महावीरांची या ठिकाणी मूर्ती इथे कोरलेली दिसेल. तसेच हिंदू देवदेवतांच्या देव्या तसेच अनेक देव या ठिकाणी कोरलेले आपल्याला आजूबाजूस या परिसरात बघायला भेटत आहेत. अगदी जुनी अशी ही वास्तू असून या ठिकाणी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या ठिकाणी रहिवास करत. 12व्या शतकात ह्या ठिकाणी अनेक गुफा लेणी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतील. आजही त्यांचे अस्तित्व या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहेत. आज सुंदर अशा ह्या लेण्या यांचे आपण दर्शन घेणार आहोत. प्रथमचरणी आपण त्यांना आपले या ठिकाणी असलेले वास्तव्य हे आपण आपल्या नजरेस भरून आपण त्यांना नमस्कार करून पुढे पदक्रांत करणार आहोत. अगदी सुंदर असे हे कलाकृती आजही आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटते. ह्या कलाकृती बघितल्यानंतर आपल्याला पुढे आल्यानंतर इथे पाण्याच्या टाक्या या ठिकाणी कोरलेल्या दिसतील. तिथून साधारण 300 मीटर वरती आल्यानंतर आपल्याला सीता न्हाणीघर या ठिकाणी अगदी सुंदर सुव्यवस्थित असलेले आजही आपल्याला बघायला भेटतील. प्रभू श्री रामचंद्र या ठिकाणी सर्वप्रथम आले आणि या ठिकाणी सीता मातेला स्नान करण्यासाठी असलेली ही लेणी आजही आपल्याला बघायला भेटते. अगदी प्राचीन युगापासून असलेले हे कन्हेरगडाचे वास्तव्य आजही आपल्याला इथे उभे ठाकून आपल्यासमोर बघण्यासाठी आज हे उपलब्ध झालेले आहे. हे आपले अहोभाग्य. तिथून पुढे आल्यानंतर साधारण 200 मीटर चालून आल्यानंतर या ठिकाणी वरती आपल्याला डोंगराच्या माथ्यावर येण्यासाठी आपल्याला गोल फिरून या ठिकाणी आपल्याला यावं लागणार आहेत. वरती येत असताना या ठिकाणी शृंगार लेणी ही आपल्याला इथे बघण्यास उपलब्ध आहे. या शृंगार लेणीपाशी असलेली ही पाण्याची टाकी आज आपण इथे बघत आहोत. या ठिकाणी पिण्याचे पाणी आपल्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाते. या शृंगार लेणीमध्ये साधारण इथे वास्तव्य करत असलेल्या स्त्रिया या ठिकाणी शृंगारासाठी येत असत आणि आजही मिळती ते शृंगार लेणी अगदी सुस्थितीत आपल्याला बघायला भेटेल. इथून साधारण 200 मीटर चालल्यानंतर आपल्याला कडा दिसेल. त्या कडेला आपण इथे पुढे जाणार आहोत. अगदी
टोकाच्या शेवट असलेला हा कडा आपण इथे पार करण्यासाठी आलो. ह्या कड्याच्या समोरील बाजूस दिसलेले हे गवताळे अभयारण्याचे घनदाट जंगल हे आपल्या दृष्टिक्षेपास पडत आहेत. अगदी सुंदर असे चित्र, विलोभनीय हा कडा आज आपण इथे पार करणार आहोत. या ठिकाणी बघू शकता की इथे काताळ पायऱ्या या ठिकाणी कोरल्या आहेत. ह्या पार करून आपल्याला माथ्यावर यायचं आहेत. माथ्यावर आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी पाण्याची पुन्हा एक टाकी इथे आपल्याला दिसत आहेत. आजही सुस्थितीत असलेल्या ह्या दगडी पाण्याच्या टाक्या गड किल्ल्यावर आपल्याला इथे पाणी पिण्यासाठी साठवले जाण्याची या ठिकाणी योजना आजही आपल्याला बघायला भेटते. पुढे आल्यानंतर आपण डोंगर माथ्यावर या ठिकाणी कन्हेरगडाचा वरचा भाग आल्यानंतर आपल्याला अगदी विलोभनीय असे दृश्य आपल्यास पडते. समोर आपल्याला सह्याद्रीची पर्वतरांगा आणि त्यात साठलेले हे ढगांचे धुके आज आपल्याला इथे बघायला भेटत आहेत. अगदी निसर्गाला सुंदरता आणि समृद्धी ही कशी असते ते बघण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी आपल्या नजरेस आपण हे बघत आहोत. अलोट धुक्यामध्ये वसलेले हे डोंगरमाथा आणि कन्हेरगड, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि आपले रक्षण करणारे हे जीवाभावाचे आपले साथीदार या ठिकाणी आलेत. त्यांनी वास्तव्य केलं आणि ह्या ठिकाणी भव्य असा किल्ल्याच्या माथ्यावर आपण आल्यानंतर आपल्याला हा अलोट दरवाजा आज दिसत आहेत. सुस्थितीत असलेला कन्हेरगड आज आपण बघत आहोत. डोंगर माथ्यावर आल्यानंतर या कन्हेरगडाचे हे आज शेवटचे वास्तव्य आपण इथे बघत आहोत. अगदी सुंदर असलेले हे अतिभव्य बुरुज, 3 बुरुजवर उभे असलेले हे दगडी मंडप आपण इथे बघत आहोत. चला तर आपण थांबूया. धन्यवाद.